श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्यांची संपदन, त्यांचे अस्तित्व आपणास सदैव जाणवत असते. जमिनीतील अशी माणसे कायम जपावी, जे नेहमी आपल्या सोबत असतात, आपल्याला नेहमी साथ देतात. एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतो किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्या व्यक्तीला लावलेला जीव, त्याबरोबर घालवलेली वेळ, तिच्यावर केलेलं प्रेम कधीही मनापासून डिलीट होऊ शकत नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूसोबत अजून एक ऋतूंचं मनुष्याचं आयुष्य जोडलेलं असते, तो म्हणजे जिव्हाळा, जो आपल्याला स्वभावानुसार बदलावा लागतो. आपल्यासोबत इतरांना सुद्धा काही त्रास होत असेल तर ती गोष्ट करणे बंद करा. लक्षात घ्या, हा संदेश आज तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला दिसलेला आहे. या संदेशाला तुम्ही शांतपणे ऐकत आहात आणि याचा किती चांगला परिणाम होणार आहे ते तुम्हाला 18 मिनिटे ऐकल्यानंतर कळेल. जेव्हा आपण कोणावर तरी शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला दोन पर्याय मिळतात. एक, फळ मिळतं, नाहीतर आयुष्यभरासाठी चांगला धडा मिळतो. लक्षात घ्या, ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो तो म्हणजे लोकांचा आपल्याप्रती असलेला विश्वास. लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, तो विश्वास कायम ठेवणे आपली गरज आहे. नात्याचं जेव्हा पोस्टमॉर्टम केलं जातं, तेव्हा लक्षात येतं, नातं निभावणारे कमी व धोका देणारे जास्त असतात. वागणूक अशी असते की जर चांगली असेल तर प्रत्येक व्यक्ती जवळ येतो आणि जर बरोबर नसेल तर जवळचा सुद्धा दूर जातो. स्वामी सांगतात, सुंदर विचार नेहमी ठेवा. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याचा सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते, ती व्यक्ती सर्व गोष्टी चांगलं करू शकतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला पुढे चला. लक्षात घ्या, चिंता नका करू. ज्यांनी तुमच्या चुका काढायला ठरवलेलं आहे ना, त्यांना सुद्धा तुम्ही लवकरच उत्तर देऊ शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विजायला नेहमी हवा कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यात तेलही कमी असते. स्वामी म्हणतात, त्या व्हिडिओला तुम्ही दुर्लक्ष करू नका. शांतपणे येत्या 10 मिनिटापर्यंत ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला जे संकटे येत आहेत त्यांचा तुम्ही सामना करा आणि न घाबरता, न चिंता करता पुढे जा. तुमच्या संकटांचा सामना करून पुढे जाल ना, तर आयुष्यात पुढे जायला तुम्हाला खूप साथ मिळते. बऱ्याचदा आपण अशा गोष्टीविषयी जास्त विचार करतो ज्या कधी आपल्यासाठी नसतातच. आपण लक्षात ठेवायला हवे, स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेलं पाहायचं आहे, हे जेव्हा कळलं ना, तेव्हा पुढे जाल. कारण स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात स्वतः जिंका पण दुसऱ्याला हरलेले पाहू नका. म्हणजे सगळ्याला सोबत घेऊन जा. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधी समजू नये. तुम्ही किती हुशार असाल, पण तुम्हाला माणसाशी कसं वागायचं ते माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळीच धडकन, आधारस्तंभ अशी त्याला नावे देतो. जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायचा असेल तर तो तुमच्यात शोधा, कारण तुमच्या आयुष्यात भलं फक्त तुम्ही करू शकता, बाकी कुणी नाही. असू द्या दुःख, वेदना, संकटांच्या ठोकाही तुमच्या आयुष्यात येऊ द्या. डोळे आणि कान उघडे ठेवा. सत्य नाकारण्याला तुम्ही टाळा आणि पुढे जा. उत्तर प्रत्येकाकडे असतं, फक्त प्रॉब्लेम एक आहे, तत्वात बसत नाही, म्हणून काही जण शांत बसतात. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा कधी प्रयत्न करू नका. असा विचार सुद्धा आला तर ते लवकरात लवकर मनातून काढून टाका, कारण जेव्हा चांगले लोकांची परीक्षा घ्यायला जाल तेव्हा ते कधी तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जातील, तुमचं तुम्हालाही कळणार नाही. चांगले लोक हे नेहमी आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे नेण्यासाठी येत असतात. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात, फक्त सामना करणं गरजेचं आहे आणि सामना करून पुढे जाणारा व्यक्तीच आयुष्यात यशस्वी ठरत असतो. नेहमी त्या गोष्टी करा ज्या तुमच्या मनाला पटतात, कारण मनाला पटणारी प्रत्येक गोष्ट चांगली होते आणि जो व्यक्ती चांगल्या गोष्टी करण्यासाठी इच्छुक असतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात संकटे अपार येतात, त्या संकटांचा सामना करावा लागतो, कारण संकटे कितीही जरी असली ना तरी सामना करून जाणारा व्यक्तीच पुढे जातो. आयुष्यात बऱ्याच संकटांना घाबरत असाल
तर ते घाबरवणे थांबा आणि पुढे जा. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात प्रत्येक संकटात मी पुढे जात आहे, कारण स्वामी मला साथ देत आहेत. स्वामींनी साथ दिली आणि कायम स्वामी साथ देणार आहेत. स्वतःला म्हणा, आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे होत्या, पण ते आता का होत नाही. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतात. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, मी ज्यांची साथ देतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करून जा. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला वाटतं की पुढे जाण्यासाठी जिद्द लागते. हो, जिद्द तर लागते, सोबत मेहनत सुद्धा लागते. कष्टाने आणि जिद्दीने जो व्यक्ती प्रयत्न करतो ना, तो नेहमी पुढे जातो. फक्त मेहनत करायला शिका. चांगली मेहनत असेल तर यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करेल, तो पुढे 100% जाईल. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. स्वामी म्हणतात, आपण बऱ्याचदा घाबरतो अशा गोष्टीला ज्याविषयी आपण संकटात आहोत. फक्त संकटांचा सामना करून बघा. आयुष्यात कितीही संकटे जरी आले तरी तुम्ही पुढे नक्की जाऊ शकता. चिंता सोडा, काळजी सोडा आणि मेहनत करून पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही घाबरत आहात ना, त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर जे विश्वास आहे, जे आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो, ही गोष्ट मानतो ना, त्याला चिंता करण्याची गरज नाही. आयुष्यात अपार संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटात साथ देणारे फक्त स्वामी, संकटामध्ये मार्गदर्शन करणारे फक्त स्वामी आणि कायम पुढे नेण्यासाठी मदत करणारे हे सुद्धा फक्त आणि फक्त स्वामीच आहेत. स्वामी सांगतात, मी कायम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. फक्त चिंता किंवा काळजी न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते, हे गोष्ट लक्षात ठेवा. ज्याचा विश्वास असतो ना स्वामी नामावर, जो स्वामी नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःला नेहमी म्हणा, मी ज्या गोष्ट करत आहे त्या गोष्टीत मला यश 100% मिळणार. माझ्या प्रयत्नांना स्वतः स्वामी साथ देणार. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासणार नाही. संकटे आले म्हणून घाबरू नका. त्या संकटांचा सामना करून पुढे जायला शिका, कारण संकटांचा सामना करणं प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला हे जमतं तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात कडू अनुभव नेहमी येतात. प्रत्येकाला कडू अनुभव येत असतात. त्या अनुभवांचा सामना करून पुढे जाणं नक्की सोपं असतं. स्वामी सांगतात, चिंता किंवा काळजी न करता पुढे जा, कारण स्वामी तुम्हाला साथ नेहमी देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळेल. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण तुमचा विश्वासच तुम्हाला पुढे नेईल आणि हा विश्वासच असतो जो आपल्याला यशस्वी ठरवतो. त्यामुळे स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आपला विश्वास जर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. अशक्य सुद्धा स्वामी शक्य करतात. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आयुष्यात कितीही संकटे जरी आली तरी न घाबरता मेहनत करणं आपल्याला गरजेचं आहे. मेहनतीने काहीही होतं. कष्टावरती ज्याचा विश्वास आहे ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक व्यक्ती ज्याला पुढे जायचं आहे तो जाऊ शकतो. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला नेहमी संकट येतात. त्या संकटांचा सामना करून त्याला पुढे जावं लागेल. फक्त स्वतःवरती असणे गरजेचे आहे विश्वास. आपला विश्वास जर स्वतःवरती असेल तर मार्गदर्शन 100% मिळणार. स्वामी सांगतात, मार्गदर्शन मिळवायचे आहे, त्यामुळे मेहनत करावी लागेल. मेहनतीला पर्याय नव्हता. मेहनतीला कालही नव्हता पर्याय, आजही नाही आणि उद्याही नसणार. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी साथ मिळते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जावं लागेल. स्वतःवरती प्रत्येक वेळेला विश्वास असेल ना, तर मार्गदर्शन 100% स्वामी करणार. स्वामी सांगतात, आज ज्या गोष्टीबद्दल विचार करत आहात ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ देतील. फक्त विश्वास ठेवून पुढे जा, कारण तुमची श्रद्धाच तुम्हाला नक्की आयुष्यात पुढे नेईल. ज्याची श्रद्धा आणि विश्वास असेल ना योग्य ठिकाणी, त्याला प्रत्येक वेळेला साथ 100% मिळते. आपल्याला साथ जर मिळवायची असेल तर मेहनत करावी लागते, कारण मेहनतीशिवाय पर्याय नसते. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी असतील. त्या संकटांचा आयुष्यात सामना करून पुढे जावं लागतं. आपण जर संकटांचा सामना कराल तरच आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत मिळते. फक्त मदत मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत सुद्धा घ्यावी लागते. ज्याचे कष्ट हे योग्य दिशेला आहेत तो यशस्वी 100% होतो.
त्यामुळे कष्ट करताना ही गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कष्ट करणे गरजेचे आहे, पण कष्ट योग्य दिशेला करणे हे अति गरजेचं आहे. आपण विचार सुद्धा करू शकत नाही की आपल्या आयुष्यात काय गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी होत असते. फक्त विश्वास ठेवून काम करा. कामाने प्रत्येक गोष्ट होते आणि नावाने प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळतं. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवू ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत असते. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी असतात. संकटांचा सामना करून पुढे जाणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल ना, तर ते चांगलं करण्यासाठी मेहनत सुद्धा तेवढीच घ्यावी लागते. मेहनतीला काल सुद्धा पर्याय नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार. फक्त मेहनत करणाऱ्यावरती आहे की तो मेहनत कशी करत आहे. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात तुम्ही यशस्वी होत आहात. फक्त ते मेहनत काय करताय ते बघा. कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. मेहनतीने कालही प्रत्येक गोष्ट झाली आणि मेहनतीने आजही प्रत्येक गोष्ट होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. कारण चिंता किंवा काळजी केल्याने काहीही होत नाही. फक्त मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट शक्य होत असते आणि तुम्हाला मेहनतच करावी लागणार. स्वामी भक्तांनो, संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणे आपल्याला जमायला पाहिजे. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी जमतात त्या नक्की पुढे जातात. प्रत्येकाला वाटतं की माझे आयुष्य आता पहिलेसारखे राहिले नाही. एक वेळ होती की माझं आयुष्य खूप शांतपणे जायचं, पण आता माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत. तसं मुळीच नसतं. आपल्या आयुष्यात संकटे कधी नसतातच. संकटे ते फक्त आपल्या मनात असतात. त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला रस्ता मिळत नाही. पुढे जायचं असेल तर संकटांमध्ये फक्त चांगले कर्म करा, कारण आपले कर्म वापस येतात आणि पुढे जाण्यासाठी तेच आपल्याला मदत करतात. संकटांना घाबरल्याने काही होणार नाही. त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका. संकटांना प्रत्येक व्यक्ती घाबरू शकतो, पण आपण सुद्धा घाबरायचे नाही. आपण फक्त संकटांचा सामना करायचे आणि पुढे जायचं. संकटे आपल्यामध्ये आहेत तर त्यांना दुर्लक्ष नका करू. संकटांना टाळण्याचा प्रयत्न नका करू. सरळ सरळ मेहनत करत जा आणि पुढे जा. आपण न घाबरता केलेली मेहनत आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करते. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त विचार करून कामं केल्यानंतर प्रत्येक गोष्टी व्हायला लागतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीत काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला पटतात, तर काही अशा असतात ज्या आपल्याला पटत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि काही गोष्टीचा विचार केला तर काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे सुद्धा होतात. जास्त फक्त विचार करून चालत नाही, कारण फक्त विचार करत राहणं आपल्याला नेहमी मागे ओढतं. विचारच तर नाही करायचा, सरळ काम करण्यास सुरुवात करायची, कारण आपण केलेली सुरुवात आपल्याला अनंत कामात पुढे घेऊन जाते. स्वतःवरती असलेला विश्वास आपल्या प्रत्येक गोष्टी शक्य करते. आयुष्यात कितीही जरी घाबरलो ना, तरी विश्वास असणं गरजेचं आहे, कारण हा विश्वास आपल्याला कधीही मागे येऊ देत नाही. स्वतःला नेहमी सांगा, ज्याबद्दल तुम्ही चिंता किंवा काळजी करत होते ती गोष्ट आता कायमची दूर होईल. आता फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वतः स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही असतातच. त्यांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला बरोबर वाटतं. स्वतःविषयी जास्त चिंता किंवा काळजी न करता पुढे चला. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचं कामच असतं ते आपल्याला मागे ओढण्यासाठीच येत असतात. आपण चिंता सोडायची आणि मेहनत करायची, कारण मेहनतीने सर्व गोष्टी होत असतात. आणि जो व्यक्ती मेहनत करण्यावरती विश्वास ठेवतो त्याची प्रत्येक गोष्ट ही शक्यच होते. लक्षात घ्या, आपण जेथे जेथे चिंता करतो, जेथे जेथे आपण काळजी करतो, तेथे तेथे फक्त स्वामी नाम घेणे महत्त्वाचे असते. कारण स्वामी नाम घेतल्याने प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवल्याने आयुष्यात अशक्यसुद्धा शक्य होते. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ देत आहे आणि कायम त्याला मार्गदर्शन करत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण विश्वासाने सर्व काही शक्य होऊ शकते. आज आपल्या आयुष्यात फक्त संकटे आहेत आणि त्या संकटांना आपल्याला घाबरायचं नाही. त्या संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जायचं आहे. स्वतःवरती विश्वास असेल ना, तर प्रत्येक गोष्ट नक्की शक्य होते. स्वामी नेहमी म्हणतात,
आयुष्यात संकटे असतील तर जास्त घाबरू नका, चिंता करू नका. फक्त त्याचा सामना करायला शिका. संकटांचा सामना केल्यानंतर आपण बऱ्याचदा पुढे जाण्यासाठी खूप प्रेरित होतो. आपण ज्या संकटांना घाबरतो ना, त्यांना न घाबरता मेहनत करणे आपल्याला पुढे नेते. आपण बऱ्याचदा संकटात असतो तेव्हा न घाबरता मेहनत करून पुढे जायचे असते. जिथे कुठे तुम्हाला संकटे दिसतील तिथे स्वतःच्या नावावरती विश्वास ठेवून पुढे जायचं. आपल्या नावावरचा विश्वास आपल्याला पुढे नेतो आणि आपण स्वतःवरती ठेवलेली श्रद्धा आणि विश्वासच आपल्याला यशस्वी बनवतो. प्रत्येकाच्या मनात प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. आज जर स्वामी नामावर विश्वास ठेवला ना, तर प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपल्यासाठी अवघड किंवा अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. कालसुद्धा आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत होती आणि आजसुद्धा होत आहे. फक्त त्या गोष्टीविषयी आपल्याला जास्त चिंता किंवा काळजी न करता मेहनत करणं गरजेचे आहे. मेहनतीने सर्व काही होतं. फक्त त्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं. आपण चिंता किंवा काळजी न करता मेहनत केली तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते. स्वामी नामावरती श्रद्धा ठेवली तर आयुष्यात अशक्यसुद्धा शक्य होते. स्वामी कायम साथ देतात आणि अशक्यसुद्धा शक्य करतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी, प्रत्येकाच्या वाईट काळात त्याला साथ देत आहे. प्रत्येकाचे चांगले दिवस आता लवकर येणार आहेत. फक्त त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवरती नेहमी पूर्णपणे श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा आणि मेहनत करा. कारण श्रद्धा आणि मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. स्वतःवरती असलेला विश्वास आपल्याला पुढे नेते. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे असतात, त्या संकटांचा सामना करायला शिका. कारण संकटांचा सामना केल्याशिवाय यश काय आपल्याला मिळत नाही आणि स्वतःवरती विश्वास ठेवल्याशिवाय पुढे जायला आपल्याला मार्गदर्शनसुद्धा मिळणार नाही. आपण बऱ्याचदा घाबरून जातो, चिंता खूप करायला लागतो. पण काळजी किंवा चिंता न करता स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला विश्वास जर असेल स्वामी नामावर तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. संकटामध्ये स्वामी नाम घेतल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि स्वामी आपल्याला साथ देतील. फक्त विचार करून चला, बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज अशक्यसुद्धा शक्य व्हायला सुरुवात होईल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. त्यांनी कायम आपली साथ दिली आहे आणि कायम आपली साथ देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी कालसुद्धा आपली साथ दिली, आजसुद्धा देत आहेत आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. बाकी सर्व ठीक आहे, ते प्रत्येक गोष्ट होते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासाला प्रत्येक वळणावर स्वामींनी साथ दिली आणि कायम देत आहेत. संकटांना न घाबरता मेहनत करणं आपल्याला पुढे नेतं आणि जो व्यक्ती संकटांना घाबरतो तो पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका. आपण जिथे जिथे अडचणीत येऊ तिथे तिथे स्वामी आपले मार्गदर्शन करतील. कायम पुढे जाण्यासाठी स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देत आहेत. आपण न घाबरता प्रयत्न करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून काम करा. बाकी सर्व नक्की शक्य होईल. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व गोष्टी शक्य होत असतात जेव्हा स्वामी नामावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असतो. असं काहीही नाही जे अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात अशक्यसुद्धा शक्य होते. बऱ्याचदा स्वामी नामावरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवरती असलेला हा विश्वास तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे स्वतःवरती असलेला विश्वासच नेहमी शक्य करण्याकडे लक्ष द्या. आज आपण स्वतःला नेहमी काही गोष्टी सांगाव्या की आपण ज्या संकटात आहोत त्या संकटांचा सामना आपल्याला कसा करायचा आहे, त्या संकटातून पुढे कसं निघायचं आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे. आपण विश्वास ठेवला ना की प्रत्येक गोष्ट शक्य होते. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आयुष्य आहे, यात संकटे प्रत्येकाला मिळणार. कारण आयुष्य संकटांच्या विना कधीही पूर्ण नसतो. परिपूर्ण आयुष्य ते आहे जे आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करते. आयुष्यात संकटे आले तर चिंता किंवा काळजी नाही करायची. प्रत्येक संकटांचा सामना करायचा, कारण या गोष्टी आपल्याला पुढे नेतात.
स्वतःवरती असलेला विश्वास आपल्यासाठी अशक्य सुद्धा शक्य करतो. त्यामुळे स्वामीनामावर असलेला विश्वास नेहमी कायम मनात ठेवा आणि आपला विश्वास साकारण्यासाठी नेहमी प्रयत्न करा. आपण घाबरून जातो बऱ्याचदा, पण त्या गोष्टीला न घाबरता स्वतःविषयी नेहमी चिंता न करता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी पुरेसे असतात. आपल्या प्रयत्नांवर जेव्हा आपला विश्वास आणि श्रद्धा असते ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. चिंता न करता मेहनत करणं कायम आपल्याला साथ देतं. आयुष्यात संकटे असल्यावर आपल्याला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवरती असलेला आपला विश्वास आपला प्रत्येक गोष्ट शक्य करून देतो. त्यामुळे विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. बाकी सर्व तर स्वामी नामावरती अवलंबून आहे. स्वामी कधी कशी आपली साथ देतील हे स्वामी आपल्याला नक्की सांगतात. प्रत्येक वळणावर, वाईट काळात, प्रत्येक संकटात, प्रत्येक संकटकाळी स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. अशक्य सुद्धा शक्य स्वामी आपल्यासाठी करत असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि आयुष्यात जेव्हा पुढे जात असाल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात आहे. तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवरती असलेला हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. काही गोष्टी शक्य असतात तर काही आपल्या मनाप्रमाणे होतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवला ना की प्रत्येक गोष्ट नक्की चांगली व्हायला लागते. सुरुवात अशी करा जी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला आयुष्यात यशस्वी करतो. आपण घाबरणे यात आपली चूक नाही, पण आपण मेहनत करणं, जिद्दीनं संकटांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला जमायला हवं. प्रत्येक गोष्टीत काही चांगल्या गोष्टी होतात तर काही वाईट गोष्टी होतात. प्रत्येक गोष्टींच्या नेहमी दोन बाजू असतात. त्या आपल्याला समजायला पाहिजे आणि त्या गोष्टींचा विचार करून आपण कार्य करायला हवे. काम करताना आपण संकटात नेहमी अडकतो. फक्त त्या संकटांचा सामना करणंही गरजेचं असतं. संकटामध्ये अडकलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात अपयशी होतो असा नाही. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल ना तर संकटांचा सामना नक्की करा. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात मी त्याच्या सोबत आहे. फक्त चिंता न करता, काळजी न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासावरती सर्व काही आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नाम जपल्याने आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला साथ नक्की देतील. आपण कधीही घाबरून चालणार नाही. आपण स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करून मेहनत केल्यावरच आपल्याला यश नक्की मिळणार. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकामध्ये संकट असतात. त्या संकटांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. आपण चिंता आणि काळजी न करता विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्याला यशस्वी नक्की बनवते. स्वतःवरती असलेला हा विश्वास आपल्याला प्रत्येक वेळेला सर्व काही शक्य करण्यास मदत करतो. फक्त त्या गोष्टी करताना आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त स्वामी नामावर श्रद्धा ठेवून आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नात यश स्वतः स्वामी देतात. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली साथ दिली आहे. आयुष्य चांगलं असो वा वाईट असो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि ते देत आहेत. प्रत्येक वळणावर स्वामीला आपल्याला साथ देत आहेत. स्वामीनामाचा जप केल्याने आपल्याला मार्गदर्शन सुद्धा 100% मिळतं. आपण आयुष्यात किती खचून जातो याला कधी महत्त्व नसतं. बऱ्याचदा जेव्हा खचून गेलो ती गोष्ट पुढे नेण्यासाठी तिला महत्त्व असतं. स्वतःवरती असलेला विश्वास आयुष्यात पुढे नेतो आणि हा विश्वास प्रत्येक गोष्ट शक्य करतो. आज आपण ज्या गोष्टीबद्दल विश्वास ठेवू ना, उद्या ती प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त चिंता न करता मेहनत करता आली पाहिजे. आपण या गोष्टीची चिंता कधीही करायला नको की आज माझ्यासोबत वाईट काळ आहे तर उद्यासुद्धा असेल. लोकांचे सुखाचे दिवस जास्त काळ टिकत नाही, तर आपले दुःखाचे काय टिकणार आहेत. स्वतःवरती असलेला विश्वास योग्य ठिकाणी द्या, कारण हा विश्वासच प्रत्येक गोष्ट शक्य करतो. आपण देवावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, त्याने देव आपली साथ देतो आणि कायम मदत करतो. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला कायम साथ देत आहेत आणि कायम आपल्याला नेहमी मदत करत आहेत. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक संकट नेहमी शक्य होते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी आपल्याला कायम साथ देतात
फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती श्रद्धा ठेवून बघा. श्रद्धेच्या जीवावर प्रत्येक गोष्ट करता येते. श्रद्धा योग्य ठिकाणी असेल ना तर प्रत्येक गोष्ट शक्य नक्की होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आपण कोणावर ठेवतो हे महत्त्वाचं आहे. देवावर ठेवली गेलेली श्रद्धा कधी वाया जात नाही, कारण देव कायम आपली साथ देतो. आयुष्यात वाईट काळात सुद्धा देव प्रत्येक गोष्ट चांगली करतो. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांसाठी मी प्रत्येक वेळेला तत्पर आहे. फक्त त्यांनी माझ्या संकटांचा, जे त्यांच्या आयुष्यात मी त्यांची परीक्षा म्हणून दिलेली आहे, त्यांचा सामना करायला हवा. त्यांना कधीही अडचणीत येऊ देणार नाही. देव कायम म्हणतो, भक्तांसाठी देव नेहमी तत्पर असतो. फक्त भक्तांना चिंता किंवा काळजी न करता देवाच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावरती नामस्मरण विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट शक्य होते. देव कायम म्हणत असतो, भक्तांच्या आयुष्यात संकटे असतील तरीही त्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण अपार संकटे असतील ना तरीही स्वामी त्यांना साथ देतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवाने तुमची साथ दिली आहे आणि आजसुद्धा ते तुमची साथ देत आहेत. सर्व संकटे फक्त तुमच्या मनामध्ये असतात. बाकी संकटांचा सामना तुम्ही स्वतः करून पुढे जाता. स्वतःवरती असलेला विश्वास योग्य ठिकाणी द्या, कारण हा विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असतो. आयुष्यात खूप संकटे येतील, पण त्या संकटांचा सामना करताना स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व ठीक आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात अपार संकटात स्वामी तुमची साथ देतील. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा ही महत्त्वाची आहे आणि श्रद्धा ठेवणं ही खूप गरजेचं आहे. ज्याची श्रद्धा देवावरती आणि देवाच्या नामस्मरणावरती असते ना, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. आयुष्यात अपार संकटे येतील. प्रत्येक वेळेला हे संकटे तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, पण आपण न घाबरता न थकता मेहनत करणं गरजेचं आहे. आपली मेहनत आपल्याला कष्टाचे फळ देते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती जिद्दीने मेहनत करतो ना, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी शक्य होते. आयुष्यात संकटे आहेत म्हणून घाबरू नका, कारण संकटे हे फार काळ टिकत नसतात. स्वतःवरती असलेला विश्वास हा आयुष्यभर टिकतो आणि आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळेला जी संकटे असतात ना, तेच पुढे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. आपण न घाबरता मेहनत करणं हे आपल्यासाठी गरजेचं असतं. आयुष्यात चिंता किंवा काळजी न करता स्वतःवरती असलेली मेहनत नेहमी चांगली ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कायम प्रत्येकाला साथ देत आहे. प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांचा जर जप केला तर स्वामी प्रत्येकाला साथ देतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. कधी त्यांनी तुमची साथ सोडली नाही. आयुष्यात चांगले वळण येवो, वाईट वळण येवो, स्वामींनी आपल्याला सदैव साथ दिली आणि स्वामी आपल्याला सदैव साथ देत आहेत. सर्व संकटात स्वामींनी मार्गदर्शन केले आहे आणि स्वामी कायम आपले मार्गदर्शन करत असतात. चिंता किंवा काळजी न करता स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. जो स्वामी नामाला मानतो ना, त्याला चिंता किंवा काळजीचं काही भय नसते. स्वामी त्याची साथ देतात, या गोष्टीवरती त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि स्वामी नेहमी त्याची मदतसुद्धा करत असतात. आयुष्यात वाईट काळात स्वामींनी साथ दिली, संकट काळात स्वामींनी आपल्याला मदत केली आणि कायम स्वामीच आपली मदत करत असतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. काल आपण प्रयत्न केले, ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला, आजसुद्धा ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ती गोष्ट शक्य नक्की होते. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील. फक्त चिंता किंवा काळजी न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण फक्त विश्वास ठेवावा, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट शक्य होते. काल ज्या गोष्टीबद्दल आपला विश्वास होता, आज ज्या गोष्टीवर आपला विश्वास आहे, ती गोष्ट कायम आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात स्वतःला नेहमी म्हणा की संकटांचा सामना तुम्हाला करायचा आहे. त्या संकटांचा सामना करून तुम्ही स्वतः पुढे जाणार आहात. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अजिबात चिंता नाही किंवा भीती नाही. स्वतःवरती असलेला विश्वास पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. आज ज्या गोष्टीबद्दल विचार करणार आहात, ती गोष्ट नक्की शक्य होईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. अशक्य असं काहीही नाही. कालही प्रत्येक गोष्ट शक्य होती, आजही प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि उद्याही होणार आहे. आपला विश्वास आणि चिंता हे योग्य ठिकाणी गुंतवा. चिंता जर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट नक्की होईल. आपण प्रत्येक संकटात स्वामी नामावरती विश्वास ठेवू तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होईल.
स्वामी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कायम साथ देत आहे प्रत्येकाला. फक्त प्रत्येकाने माझ्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज जर स्वामी नामावरती तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर साथ देताना नक्की दिसतील. कदाचित तुम्हाला वाटत असेल स्वामी नाम आपण घेतल्याने आपल्याला साथ मिळेल की नाही, पण 100% साथ हे मिळणार असतो. फक्त आपली श्रद्धा असणे गरजेचे आहे. आयुष्यात वाईट काळात स्वामी साथ देतील आणि कठीण काळात स्वामी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास आहे ना, तोपर्यंत प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होती, शक्य आहे आणि शक्यच असणार. कायमस्वरूपी स्वामी तुमची साथ देतात, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण स्वामीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल ना, तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण संकटांचा सामना करतो ते पुढे जाण्यासाठी. संकटे येतात आयुष्यात ते आपल्याला पुढे नेण्यासाठी, आणि प्रत्येक गोष्ट घडते ते आयुष्यात आपल्याला यशस्वी करण्यासाठी. त्यामुळे चिंता सोडा, काळजी सोडा, स्वामी नामावरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. कारण मेहनतीच्या जोरावर सर्व काही होते. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करता येतं. आपण घाबरतो, बऱ्याचदा चिंता करतो, पण आपल्याला चिंता न करता, न घाबरता फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून तुम्ही जर पुढे जाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला यश नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त काही मेहनत करण्याची गरज नाही. फक्त चिंता न करता जर प्रयत्न करत राहिला तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी म्हणतात, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, कुणीतरी तुम्हाला ते येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तो विचे घोळत राहतो. तुमच्या कामाला लक्ष लागत नाही. तीच व्यक्ती आणि तीच गोष्ट तुमच्या डोक्यात बार येते आणि याने तुमचं पूर्णपणे कामसुद्धा बंद पडते. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला त्रासच देते. आयुष्यात असंच असतं. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करायला सुरुवात केली की ती व्यक्ती असो वा ती गोष्ट असो, आपल्याला कायम त्रासच देणार. त्यामुळे जास्त गोष्टींचा विचार न करता आपले कामं करत राहावे. हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला चांगलं ठरू शकतं. स्वामी बोलतात, मृत्यू कधी कसा येईल कोणी सांगू शकत नाही. म्हणून जे मिळतंय आयुष्यभर ते जपून ठेवा. हे आयुष्याचं खरं धन आहे. कारण यानंतर आयुष्यात काय होईल हे कोणालाही माहिती नाही. आपण विश्वास ठेवतो तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. विश्वास ठेवून कामं करतो तेव्हा आपल्याला रस्ता मिळतो. देवाचे नामस्मरण करतो तेव्हा देव आपल्याला साथ देतो. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण आयुष्यात पुढे जात आहोत. काल गेलो आणि असंच जायचं आहे. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी न करता फक्त मेहनत करावी लागेल आणि मेहनत आपल्यासाठी खूप गरजेची आहे. या संदेशाने तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकायला आणि समजायला आणि शिकायला सुद्धा मिळायला असतील. सोबतच तुमच्या जीवनात त्याचा चांगला पराभव सुद्धा पडला असेल. याचा परिणाम तुमच्या जीवनात तुम्हाला येत्या 24 तासाच्या आत नक्की जाणवायला लागेल.